आता ही ABS पायपरची गाय ब्रीडमध्ये आता हे दुसऱ्या लॅक्टेशनला खाली झालेली. आता हे सध्या 30 लिटरच्या आसपास दूध देते 2 टाइममध्ये. तर हिचं लेग स्कोर बघा, पूर्ण डाऊन पण नाही, पूर्ण शेलो पण नाही, मीडियम स्ट्रेचरमध्ये एकदम. आणि हिची जी शेपटीची लांबी पाठीमागं पूर्ण ह्या डॉपराच्या वरती, आणि ही क्लिप आहे ना, अडर क्लिप, ही पूर्ण दिसली पाहिजे. 2 भाग डिवाइडमध्ये, फुगलेली नकोय, डाऊन नकोय. आणि हा जो गॅप आहे खालचा आणि वरचा पूर्ण स्ट्रेट आहे एकसारखा दोन्ही बाजू. वरती निमुळते आणि चिचकुळी होत गेली या मापात कास, तर ते ब्रीडमध्ये नसते प्रॉपर. ज्यावेळेस आपण काम करू, हा सुंदर. याच्याही पुढे आपल्याला अजून ब्रीड कॅरेक्टर, अजून जसं जसं आपण ब्रीडिंगमध्ये पुढे जाऊ त्याच्यापेक्षा अजून सुंदर सुंदर ब्रीड कॅरेक्टर बघायला मिळतील. आतापर्यंत मी जे केलंय ते तुम्हाला दाखवतोय. यात बी अजून भरपूर काही गोष्टींची कमी. जसं जसं आपलं ब्रीड इम्प्रूव्ह होईल तसं तसं मी निश्चितच सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो. तर मित्रांनो, डॉक्टर सूरज शिंदे यांच्याकडून ब्रीड कॅरेक्टर कसं असतं हे यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आहे ना, हे गायचा जो फ्रेम आहे, पुठ्ठा, याला आपण पुठ्ठा म्हणतो. तर हे हिप बोन आणि पिप बोन हे याच्यापेक्षा हे छोटे असावेत, पण हे साधारणतः 1 फुटाच्या वरती असावेत. आणि हे साधारणतः 2.5 फुटापर्यंत रुंदी असावी याची. त्याच्यानंतर गाईचा जो इथला भाग आहे हा पूर्ण फॅटी नसावा, हा फॅटमुक्त असावा. जास्त ओव्हर फॅट असेल तर हे ब्रीडमध्ये नसते. आणि त्यानंतर ही जी कास आहे हे पूर्ण याची बॅक अटॅचमेंट आहे, ही बॅक अटॅचमेंट पूर्ण जास्त वरपर्यंत पाहिजे. त्याच्यानंतर ही जी क्लिप आहे, अडर क्लिप, म्हणजे दोन्ही जो भाग आहे हा सेपरेट दिसला पाहिजे. आता ही जी गाय आहे ही सध्या 4 महिन्याचे गाभण असून 25 लिटर दूध देते. एका टायमाला 12 लिटरपर्यंत दूध दिला आहे. म्हणून हिचे कॅरेक्टर तुम्हाला फारसे कासेचे मोठे दिसणार नाही, पण ब्रीडमध्ये ही प्रॉपर असल्यामुळे आपण ही गाय तुम्हाला दाखवतोय. त्याच्यानंतर जे गायचं आपला लेग स्कोर जो आपण म्हणतो, काही गायींचं जास्त बेंड असतो, काही गायींचं पूर्ण स्ट्रेट असतो. असं न असतात, थोडासा डाऊन शेलो पाहिजे, पूर्ण असा स्ट्रेट, जास्त बेंड बी नको आणि जास्त सरळ बी नको. आणि जे हुप आहे, 4ही पण हुप असे त्रिकोणी पाहिजे, जास्त मोठे नाही, बारीक नाही. त्याच्यामुळे लेमनेस गायांना होत नाही. लेमनेस नाही झाला तर गायांचं पूर्ण जे प्रॉपर मॅनेजमेंट आणि फीड इनटेक हा चांगला असतो. त्याच्यानंतर येतं गायीचं फ्रंट अटॅचमेंट. कासेची जी फ्रंट अटॅचमेंट आहे ते पूर्णपर्यंत स्ट्रेट आपल्याला दिसते, लटकलेली कुठेही नाही. आणि टीट हे मीडियम पाहिजे, सरळ, जास्त लांब पण नाही, जास्त छोटे पण नाही, मीडियम साईज. आणि जी कास आहे ते कासवर पूर्ण ह्या ज्या नसा, आपण याच्यावर जर ट्रिमिंग जर केली याची पूर्ण सेविंग, तर या पूर्ण परफेक्ट दिसतील. आता तुम्हाला एवढं खास दिसत नाहीये, पण याच्या ज्या पूर्ण ज्या नसा आहे आणि कासेचा जो पूर्ण घेर आहे हा रुंद असावा. त्याच्यानंतर ही जी शीर आहे ही पूर्ण वाकडी तिकडे अशी नागमोडी असावी. त्याच्यानंतर पुढील भाग जर आपण बघितला तर त्याच्या रिप्स ह्या ठळक दिसल्या पाहिजे. आपल्याला 2 रिप्स पूर्ण दिसत आहेत, तिसरी एकदम छोटी दिसते. 1, 2 आणि नॉर्मल तिसरी, म्हणजे आपला गायचा PCS जरा चांगला आहे. त्यानंतर गायचं जे वरचं पाट आहे हे पूर्ण एकसारखी पाहिजे, जास्त उचललेलं नको, कमरात बेंड नको. याच्यामुळे डिलिव्हरीचे प्रॉब्लेम गायला येत नाही. त्यानंतर गायची ही छाती, याच्यामध्ये भरपूर अंतर पाहिजे, पाय क्रॉस नकोय, पूर्ण पाय स्ट्रेट पाहिजे, सरळ पाहिजे. लेग स्कोर सुद्धा पायाचा पूर्ण बाहेर निघलेले, आत गेलेले, तिरपे झालेले असे नकोय. ब्रीडच्या गायला शक्यतो असे प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर गायचा जो चेहरा आहे, या चेहऱ्यामध्ये पूर्ण 1 इंचाचा गॅप पाहिजे. नाकपुड्या पण बघा याच्या पूर्ण ओलसर आहे, डोळे पण बघा, म्हणजे हे निरोगी गायचे लक्षण आहे.